नमस्कार, कुलकर्णी कट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत रंगीत फुलांची वस्त्रमाळ। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। ही मी छोटी कात्री घेतलेली आहे, हा रंगवलेला कापूस, दोरा, ब्रश, फेविकॉल घेतलेला आहे, हिरवी रिबीन घेतलेली आहे, रेड आणि व्हाईट कलरचा मी वॉटर कलर घेतलेला आहे। तर आता आपण पाहूया कृती। हा जो कापूस आहे तो मी रेड कलर आणि पाणी मिक्स करून केलेला आहे। अर्धा चमचा कलर आणि 1 चमचा पाणी असं प्रमाण घेऊन त्यामध्ये मी हा कापूस भिजवून घेतलेला आहे। साधारण 2 दिवस हा कापूस वाळण्यासाठी मला लागलेला आहे। आता हा वाळल्यानंतर आपण फुलं बनवून घेणार आहोत। तर आता ही फुलं बनवण्यासाठी मी हा कापूस असा थोडासा पिंजून घेते। त्याचा थोडा कलर निघून जातो, पण काही हरकत नाही, कापूस व्यवस्थित आपला नंतरही पिंजला जातो। आता हा जो पिंजलेला कापूस आहे ह्याचा आपण थोडासा छोटासा भाग घेणार आहोत आणि फूल बनवण्यासाठी पाकळी बनवून घेणार आहोत ह्या कापसाची। तर आता हा आपण थोडासा फोल्ड करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याची जी 2 टोकं आहेत ती एकत्र करून त्याला आपण पीळ घालणार आहोत, म्हणजे आपली एक छोटीशी पाकळी तयार होईल। आता हा जो पीळ घातलेला आहे त्याने आपली एक छोटी पाकळी तयार झाली आहे। तो पीळ निघू नये म्हणून मी वरून थोडासा अजून कापूस लावणार आहे, जेणेकरून पाकळी आपली व्यवस्थित राहील। असेच आता आपण अजून एक पाकळी मी बनवून दाखवते तुम्हाला। असा थोडासा आपण हा कापूस घेतलेला आहे, तो पिंजला आहे, त्यानंतर तो असा फोल्ड करून घेतला आहे जेणेकरून त्याची कड नीट राहील पाकळीची। आणि आपण आता ह्याला पीळ घालून घेणार आहोत। पीळ घातल्यानंतर त्याला आपण थोडासा अजून वरून कापूस लावून पीळ घट्ट करून घेणार आहोत। आता हा आपला कापसाचा पीळ घट्ट झालेला आहे। अशाच मी अजून काही पाकळ्या बनवून घेणार आहे। आता ह्या ज्या आपण पाकळ्या बनवलेल्या आहेत ह्या पाकळ्यांचं आपण व्यवस्थित अरेंजमेंट करून एक फूल बनवून घेणार आहोत। मी साधारण 5 पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक छोटंसं फूल जे नॉर्मल असतं तसं बनवण्यासाठी, आणि हे आपण व्यवस्थित अरेंज करून घेतोय। त्यानंतर आपण दोऱ्याच्या साहाय्याने त्याला फिक्स करून घेणार आहोत। त्याचे जे देठ आहे ते आपण बांधून घेणार आहोत। असं मी दोऱ्याने हे देठ बांधून घेतले आणि गाठ मारून ते फिक्स करते। अशा पद्धतीने आपण हे फूल बनवून घेणार आहोत। हे 5 पाकळ्यांचं बनवलेलं आहे मी, तुम्ही जास्ती पण पाकळ्या वापरू शकता। आता हा दोरा आपण कट करून घेऊया आणि आपण तो हाताळल्यामुळे त्याच्या पाकळ्या एकत्र झालेल्या आहेत त्या आपण हाताने थोड्याशा नीट करून घेणार आहोत। आता हे आपलं फूल तयार झालेलं आहे। मी अजून एक तुम्हाला फूल बनवून दाखवते। ह्या पाकळ्या मी अशा हातामध्ये घेऊन थोड्याशा व्यवस्थित अरेंज करून त्यानंतर दोऱ्याच्या साहाय्याने त्या लॉक करून घेते। अशा पद्धतीने मी हे फूल बनवलेलं आहे। त्यानंतर कात्रीने कट केल्यावर आपण एकदा पाकळ्या नीट करून घेऊ आणि आपलं फूल तयार झालेलं आहे। आता हे फूल छान सुंदर डेकोरेशनसाठी छान दिसावं म्हणून त्याला आपण एक मध्ये व्हाईट डॉट लावून घेणार आहोत, जेणेकरून त्याची सुबकता अजून छान दिसेल। अशाच पद्धतीने मी दुसऱ्या फुलाला एक डॉट मध्यभागी देते। अशी मी आता आपल्याला वस्त्रमाळ बनवण्यासाठी 30 ते 35 फुलं बनवून घेतलेली आहेत। आणि आता ही फुलं आपण ह्या ग्रीन रिबीनवर लावून घेणार आहोत। त्यासाठी मी ती रिबीन मधून फोल्ड केली आहे, त्याला स्टेपलच्या साहाय्याने व्यवस्थित पॅक केलेलं आहे। त्यानंतर ह्या फुलांचे जे देठ होते जे आपण दोऱ्याने बांधल्यानंतर राहिलेले आहेत ते आपण कात्रीच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत, जेणेकरून फूल आपलं व्यवस्थित चिटकेल। आणि नंतर आपण फेविकॉल लावून हे फुलं रिबीनवर लावून घेणार आहोत। पेपरवर मी मुद्दाम लावती आहे रिबीन, कारण जर खाली चिटकले फेविकॉल तर ते काढायला अवघड जातं, त्यामुळे मी खाली पेपर घेतलेला आहे। तर समान अंतरावर अशी आपण आता ही सगळी जी फुलं तयार केलेली आहेत ती अशी चिटकवून घेणार आहोत। तुम्हाला जर ही माझी नवीन रंगीत फुलाची कन्सेप्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
आणि नवीन नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। अशी आता फुलं आपण लावून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण ही वस्त्रमाळ पूर्ण करून घेतोय। ही मी ज्या उभ्या गौरी असतात त्यांच्या हिशोबाने थोडीशी उंच अशी वस्त्रमाळ बनवलेली आहे। तुम्ही गणपतीची तुमची जी हाईट आहे त्यानुसार ही वस्त्रमाळ बनवू शकता। अशा पद्धतीने आता ही आपली वस्त्रमाळ होत आलेली आहे। आपली ही वस्त्रमाळ पूर्ण झालेली आहे। तुम्हाला हा माझा नवीन रंगीत फुलांच्या वस्त्रमाळीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। थँक यू सो मच।